Hello friends, welcome to our channel Study with Sandeep sir. आता आपण बघणार आहोत 10th क्लास इंग्लिश युनिट 1 1.1 अ टीनेजर्स प्रेयर या पोयमचा वॉर्मिंग अप चिट चॅट अँड मार्जिन क्वेश्चन. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सर्वात आधी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सेशनला. 1.1 अ टीनेजर्स प्रेयर चिट चॅट. चिट चॅट म्हणजे मित्रांनो गप्पा मारणे किंवा डिस्कस करणे. तर इथे आपल्याला डिस्कशन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. क्वेश्चन नंबर 1, फ्रॉम ग्रुप ऑफ 5 to 6 and discuss, give a rating of 1 to 5 to each of the following. When you have to take important decision, what do you generally do? एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना तुम्ही काय कराल किंवा कोणती गोष्ट तुम्हाला महत्त्वाची वाटते, कोणती गोष्ट आधी करायची, त्यानुसार याला रेटिंग द्यायचे आहे. रेटिंग म्हणजेच मित्रांनो 1 नंबर 2 नंबर असं. इथे आपल्याला काही सेंटेन्सेस दिले आहे, त्याला आपल्याला रेटिंग द्यायचे आहे, म्हणजेच नंबरिंग करायचं आहे. तर ए, कन्सल्ट पॅरेंट एल्डर्स, आई वडिलांना विचारणे. बी, कॉन्टॅक्ट फ्रेंड फॉर ॲडवाईज, आपल्या मित्रांचा सल्ला घेणे. सी, प्रे टू गॉड फॉर गायडन्स, देवाची प्रार्थना करणे मार्गदर्शनासाठी. डी, थिंक डीपली इन सायलेन्स, शांततेत बसून विचार करणे. ई, आस्क युअर टीचर फॉर हेल्प, शिक्षकांची मदत घेणे. एफ, टॉस अ कॉइन टू डिसाइड, किंवा छापाकाटा करणे. तर मित्रांनो, या सर्व गोष्टींपैकी तुम्ही कोणती गोष्ट आधी कराल त्यानुसार याला नंबर द्यायचे आहे. तर मी इथे माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मला जे वाटतं त्यानुसार इथे नंबरिंग केलेलं आहे. तुम्ही तुम्हाला हवी तशी नंबरिंग याला करून हा क्वेश्चनचा आन्सर लिहू शकता. तर मित्रांनो, पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. Question number 2. In poetry, very often there are lines in which the poet seems to talk directly to an abstract person, an abstract idea or things, object. म्हणजेच कवितेत बऱ्याचदा असं होतं की एखादी व्यक्ती किंवा संकल्पना जी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही तिच्याबद्दल बोललं जातं. Such a tactic device used by the poet is the figure of speech apostrophe. अशी जेव्हा संकल्पना वापरली जाते तेव्हा त्याला apostrophe figure of speech असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, ड्रिफ्ट वेअर इज द थिंग्स, O caves men, I wish I could live with you. Now complete the following, creating example of apostrophe for your own. त्या प्रकारे आपल्याला खाली apostropheची काही उदाहरणे आहेत ती पूर्ण करायची आहे. ए, ओ लिव्ह, हाऊ strange are you waves. B, dear God, please help me claim in my difficult time. C, books you are my dear friends. D, exam I wish you were never there, knaves. E, oh you beautiful sky, send all your beauty to earth. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा क्वेश्चन इथे
कंप्लीट झाला आहे. पाहूया पुढचा प्रश्न. नेक्स्ट आहे मार्जिन क्वेश्चन. मार्जिन क्वेश्चन म्हणजेच साईडचे क्वेश्चन जे तुमच्या पोएमच्या साईडला दिलेले आहेत ते क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1. व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोयम? कवी कवितेत कोणत्या वयोगटाबद्दल बोलला आहे किंवा कवीचे वय काय आहे? आणि याचा आन्सर आहे द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोयम इज टीनेजर्स 13 to 19 years. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट डिसिजन डज द स्पीकर हॅव टू टेक? स्पीकरला कोणता निर्णय घेतला पाहिजे? Answer. The speaker has to make the decision about choosing the right path of life lying before him. Question number 3. What does each new day feed? प्रत्येक दिवस काय आणत असतो किंवा काय देत असतो? Answer. Each new day feeds new beginning. Question number 4. How should one react to temptation? एखाद्या गोष्टीचा मोह झाल्यास काय रिॲक्शन असेल आपली किंवा आपल्यावर त्याचा काय परिणाम होईल? Answer. The person should strictly say no to any temptation that come in his way. Question number 5. What effect does the speaker wish to see him in himself at the end of his teens? कवीला त्याचे टीनेजर संपल्यावर त्याच्या आयुष्यात कोणते बदल किंवा कोणते परिणाम पाहायचे आहेत? आणि याचा आन्सर आहे ॲट द एंड ऑफ हिज टीन्स द पोएट विश टू सी हिज लाईफ लिव्ड ॲट द इट्स बेस्ट. Question number 6. In what condition does the poet wish to maintain his body? कोणत्या स्थितीमध्ये किंवा कोणत्या कंडिशनमध्ये कवीला त्याची बॉडी मेंटेन ठेवायची आहे? आणि याचा आन्सर आहे द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी बाय कीपिंग इट क्लीन अँड हेल्दी. क्वेश्चन नंबर 7. Whose company does the poet wish for in the way of life? Answer. The poet wish the company of God in walk of life. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या इथे पूर्ण झाला आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंतही शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन ही प्रेस करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळते. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड.